पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. संगीत 9व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची ओवी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्तानं प्रवचन सेवा उपस्थित भाविकांना याची पुरेपूर कल्पना आहे, तरी सुद्धा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि त्या अनुषंगानं आज संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाने चालत असलेलं हे आपलं घरोंदाचं प्रतिष्ठान, साप्ताहिक भजनी मंडळ, साप्ताहिक मंडळ, सप्ताह मंडळ यांच्या माध्यमातून संत सोपानकाका महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या परभणीवरती चालू असलेला अखंड हरिनाम यज्ञ, या हरिनाम यज्ञाची यावर्षीची 19वी वर्ष, म्हणजे द्वितीय तपपूर्तीकडे चालत असलेली आपली ही वाटचाल. आणि या 19व्या वर्षातील आजची ही 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा या घरंदावासियांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आली. आणि त्या अनुषंगानं आजचा हा सेवेचा लाभ संबंधानं उपस्थित सर्वच मंडळी. त्याच्यामध्ये उल्लेख करायचा म्हटलं तर आमच्यावर विशेषत्वानं प्रेम करणारे आमचे श्री शिवलिंगेश्वर वारकरी संप्रदायिक भक्ती मंडळाचे संस्थापक असतील आमचे सनोज बाबा आहेत. त्याच्यानंतर ज्यांच्या समेत आम्ही बराचसा अभ्यास केला, ज्यांनी वारकरी संप्रदाय बराचसा रुजू करण्याचा गमसोलीमध्ये प्रयत्न केला, वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे एक शिक्षण क्षेत्रातलं एक उत्तुंग असं नाव हरिभक्तपरायण दिनेश औटी महाराज, पाठीमागे आमचे पळगे महाराज आहेत. आमच्या मंडळाला वेळोवेळी सांभाळून घेणारे आणि एक मोठा हास म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही असे आपले घोडेकर बाबा आहेत. ज्ञात अज्ञात सर्व मंडळी आहेत. आणि आमच्या कार्यक्रमाचं बहुतांशी ठिकाणी ज्यांनी शूटिंग केलं अशा या मंडळाच्या क्रियाशील सदस्य असणाऱ्या पूनमताई ढोमसे असतील, त्या सर्व उपस्थित, काहींची नाव माहिती नाही, विनेकरी बाबा, सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि आपल्या सर्वांच्या योग्यपणे या ठिकाणी कार्यक्रमाला आलेली शोभा. संत सोपान काकांचे त्या ठिकाणी शब्द वापरण्या पुण्यतिथी, पण रात्रीच महाराजांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेले की साधू संतांची पुण्यतिथी कधी होत नसते महाराज, संजीवन समाधी सोहळे होत असतात. हा समाधी सोहळा आहे. सोपान काकांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर अत्यंत वैराग्यवत जीवन होतं. सर्वप्रथम आपण मंडळींनी सर्वांना आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे. भाग्यवान आहोत तर समजायला कशाला पाहिजे, कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती तो परमभाग्याची संपत्ती. भाग्य आहे आपण भरतखंडामध्ये जन्माला आलो, त्याच्यापेक्षा आणखी परमभाग्य ते म्हणजे हिंदुस्थानमध्ये जन्माला आलो, त्याच्यापेक्षा आणखी भाग्य ते म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलो, आणि त्याच्यापेक्षा परमभाग्य म्हणजे साधू संतांच्या नंतर आलो. साधू संतांच्या नंतर आलो का, कारण साधू संतांच्या अगोदर येऊन गेला असतं तर आपल्याला हे तत्वज्ञान कळालं नसतं महाराज, हे मोक्ष काय माया काय हे कळालं नसतं, तसंच जावं लागलं असतं. म्हणून साधू संतांच्या नंतर आलो हे विशेष आलो भाग्याचं. आणि आणखी एक महत्वाची पर्वणी म्हणजे राममय झाला, सगळा हिंदुस्थान राममय झालाय. येत्या 22 तारखेला अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र भगवान सिंहासनावर बसणार आहेत. गड्यानो राजा किरी झाला, देव सिंहासनी बसला, देव बैसले सिंहासन आल्या याचे का होय धनी. तुमचा राजा आमचा बाप सिंहासनावर बसणार आहे 22 तारखेला. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा भरपूर असा महोत्सव चालू आहे. येत्या 16 तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानमध्ये तो महोत्सव चालू होणार आहे. आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये पण त्याचं प्रयोजन आहे. आणि रात्रीच आमचा विषय झाला की साईबाबा मंदिरामध्ये पण तो 2 दिवस सोहळा करण्याचा आमचा मानस आहे. निश्चितपणानं त्या कार्याचा आपण एक याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा त्याचे साक्षीदार बनणार आहोत. ही सगळ्यात परमभाग्याची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मदायक माहिती आपल्याला नाहीच आहे.
गेले ते सुद्धा माहिती नाही. पण काही लोकांनी त्यांच्या जन्माची नामोनिशाणच निश्चय पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण काय असतं, पवित्राणाय साधूया विनाशाय चतुष्कृते. भगवंत परत परत कुणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने अवतारित होत असतो आणि परत साधूंचं रक्षण त्या ठिकाणी करत असतो. निश्चितपणे भगवंत अवतारित झाला असावा आणि साधूंचं रक्षण करण्याकरता आता परत धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू रामचंद्र 22 तारखेला म्हणजे मृगशिरा नक्षत्राच्या पर्वणीवरती त्या ठिकाणी सिंहासनावर बसणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने तो एक महत्वाचा, आपण पुढल्या पिढीला, त्या दिवशी महाराजांनी सांगितलं की पुढल्या पिढीला काय सांगायचं, तर छाती ठोकपणे सांगायचं की आम्ही प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली ना, त्याचे साक्षीदार आहोत. ही परत महत्वाची परमभाग्याची गोष्ट आहे. सोपान काकाकडून आपण, सोपान काका म्हणजे विरळा संत आहे महाराज. निवृत्ती दादांचा उल्लेख होतो, ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख होतो, मुक्ताईचा उल्लेख होतो, पण सोपान काकाचा सहसा उल्लेख नाही होत. कारणही त्याला तसंच आहे. तसं पाहिलं तर ही तिन्ही भावंड, त्यांची एक भगिनी, विधाता, निर्मिती, पालन पोषण आणि संवाद एकाच घरात होते महाराज. बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा एवढा छळ सोसावा लागला. नाहीतर काय विषाद होती महाराज. ज्यावेळेस विसोबासाठीनं लात मारली, सर उभा जाळून टाकला असता विसोबासाठीला. बरोबर की नाही? करील ते काय नोहे महाराज परिपाही बिजे शुद्ध. काय माऊली तुम्हाला काय कमी होतं, काय तुमच्यामध्ये नव्हतं, पण एवढा सहज शोधलास का? कारण कर्म देती झोले, प्रारब्ध जन्माला आल्यानंतर देवाधिकांना सुद्धा चुकत नाही, हे त्यातून सिद्ध करायचं होतं. विसोबासाठीनं सांगितलं की ते विठ्ठल पंतांनी संन्यास घेतलेला आहे आणि संन्यास घेतल्यानंतर परत गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. अलंकापुरामध्ये त्याला थारा देऊ नका, कारण अलंकापूर त्यावेळेस सर्व ब्राह्मणवासियांचं गाव होतं. आणि ती कानावरती वार्ता गेल्यानंतर विठ्ठल पंतांनी विचार केला की जिथं आपला छळच होणार आहे तिथं राहण्यापेक्षा आपण आपल्या मूळ गावी जावं. म्हणजे मूळ गाव कुठलं विठ्ठल पंतांचं? आपेगाव. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्नीला समेत घेऊन गेले आणि पत्नीला समेत घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी यथावकाश तिथे सुद्धा छळ झाला, पण आळंदी एवढा नाही झाला. प्रतारणा झाली पण अलंकापुरा एवढी नाही झाली. मग आनंदाने जीवन जगत असताना एक वार्ता कानावरती त्या ठिकाणी पडली. रुक्मिणी मातेला दिवस गेले. 12 वर्ष झाले होते महाराज, पुत्र संतान नव्हतं. रुक्मिणी मातेला दिवस गेले आणि रुक्मिणी मातेला दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी मायसाहेबांनी सांगितलं की विठ्ठल पंतांना की मी गरोदर आहे. आनंद झाला त्या गोष्टीचा, पण क्षणार्धात दुःख सुद्धा झालं. का? आपण संन्यासाचं जीवन जगत असताना आपल्या पोराच्या वाटेला ते जीवन निघेल काय? त्या प्रश्नाला जीवन झाकवलं गेलं. परत त्या ठिकाणी काय झालं, रुक्मिणी माता दुःख झाले. पण हा गर्भ आहे, ती भगवंताने दिलेली देणगी आहे, हे अपत्य आपण हा गर्भ सांभाळला पाहिजे, गर्भपात करू नये. म्हणून त्या ठिकाणी निवृत्ती दादाचा गर्भ रुक्मिणी मातेला वाढवला आणि यथावकाश 9 मास 9 दिवस पर्यंतनंतर त्या ठिकाणी ग्रंथानुसार उल्लेख निवृत्तीनाथांचा जन्म आपेगावला झाला महाराज. आणि तो माघ वद्य प्रतिपदेचा दिवस होता. संवत्सर होतं 1293 आणि तारीख होती 25/2/1272. इंग्रजी तारीख सांगतो तुम्हाला. त्या दिवशी निवृत्तीनाथ प्रगट झाले. सांब सेवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार प्रगट झाला. आणि ती बालकं म्हणजे काय विलक्षण होती महाराज. ती काय अशी बालकं नव्हती. आनंद झाला रुक्मिणी मातेला. काही ज्यांचे जे साधक मंडळी होती, जे प्रेम करणारी मंडळी होती, त्यांना पण आनंद झाला. पण काहींना दुःख झालं. अरे संन्यासाला मुलगा झाला, संन्यासाला मुलगा झाला. निवृत्तीनाथा जन्मतः त्या ठिकाणी संन्यासाचा मुलगा शिक्का घेऊन जन्माला आले महाराज. एवढा. आणि नवनारायणला दिलेला शब्द त्या ठिकाणी खऱ्या करण्याच्या याच्यामध्ये पहिला, कारण त्याचं ठरलेलं होतं महाराज. माऊलीपर्यंत सर एक गुरु आणि एक शिष्य हा संप्रदाय होता. आणि मग हाराने यावं, हाराच्या पेटून हार उत्पन्न करण्यासाठी परत हरीने यावं, असं त्या ठिकाणी आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ही परंपरा निवृत्तीनाथापर्यंत चालत आली. आणि यथावकाश निवृत्तीनाथ वाढत असताना परत त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला दिवस गेले. आणि रुक्मिणी मातेला दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा त्या मंडळींचा कला थोडा मावळला. म्हणून पांडुरंग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेने कुठं आनंदीकडे प्रस्थान केलं. आणि दुसरा पुत्र त्यावेळेस रुक्मिणी मातेचं तेज
पाहण्याजोगं होतं महाराज. देवकी मातेचं तेज जसं पाहण्याजोगं होतं ना, कधी भगवंताला जे देवकीचे तेज दिसे चंद्र सूर्य, त्याप्रमाणे रुक्मिणी मातेचं सुद्धा तेज होतं. आणि रुक्मिणी मातेला चाहूल लागली होती महाराज. एक सांगतो तुम्हाला, प्रवचनातून काय घ्यायचं घेऊन जायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, पण रुक्मिणी मातेच्या पोटी जी संतती जन्मन आली ना चांगली, त्याच्यामध्ये कारण गर्भसंस्कार आहे महाराज, लक्षात ठेवा. कारण रुक्मिणी माता ज्यावेळेस गरोदर होतं ना, त्यावेळेस आजही साक्ष आहे सुवर्ण पिंपळाची. त्या कधी जर अलंकापुराला गेले ना, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे महाराज की रुक्मिणी माता गरोदर होत्या त्यावेळेस त्या पिंपळाला 1.25 प्रदक्षिणा मारल्या होत्या. तो सोन्याचा पिंपळ आहे, त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 प्रदक्षिणा मारल्या होत्या. आणि पिंपळ हा भगवंताने सांगितलेली की माझी विभूती आहे, ज्या प्रमुख विभूती सांगितलेल्या त्याच्यामध्ये पिंपळ विभूती सांगितलेली आहे. आणि त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारत असताना त्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचा घोष होत होता. आणि घोष होत असताना सतबर उच्चार प्रल्हादी बिंबला, त्याप्रमाणे गर्भाची आवडी मातेचा डोहळा रुक्मिणी माता तेजपुंज झाली होती. आणि ज्या दिवशी भगवान ते गोपालकृष्णाचा अवतार झाला, त्याच दिवशी माऊलींचा अवतार झाला. त्याच दिवशी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजण्याच्या समयामध्ये गोपालकृष्णांचा अवतार आणि माऊलींचा अवतार एकाच दिवशी झाला. संवत्सर होतं 1297 आणि तारीख होती 15/8/1274. इंग्रजी तारीख सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्ञानेश्वर महाराज, एकीकडे दुःख होतं जीवनामध्ये, कारण संन्यासाची संतती म्हणून त्यांना कोणी स्वीकारत नव्हतं. आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला सुद्धा त्या ठिकाणी काय करत होते, परंतु मन कुठेतरी गुंतवा म्हणून ही 2 मुलं जी बचली होती ना, त्यांच्यामध्ये ते मन गुंतवून ठेवायचे. आणि यथाकाश यथावकाश 2 वर्षाने परत रुक्मिणी माता गरोदर झाली. आणि संवत्सर 1299 जो पुत्र झाला तो सोपान काका. आणि त्याच्यानंतर 2 वर्षाने आदिशक्ती मुक्ताबाई जन्माला. अशी 4 अपत्य विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या जीवनामध्ये आले. त्या प्रकारचं 3 नंबरचं अपत्य होतं ते म्हणजे सोपान काका. सोपान काकांचं फार साहित्य नाही. सोपान काकांचं 2 जर पाहिलं, हरिपाठाचं थोडंसं चिंतन आणि सोपान देवी हा ग्रंथ वगळता सोपान काकांचं साहित्य नाहीये. निवृत्ती जाताना नाथपंथाची सेवा करत असताना माऊलींनी त्या ठिकाणी नाथ संप्रदायाची पताका बाहेर फडकावावी आणि त्याच छायेमध्ये कुठेतरी सोपान काका वाढत होते. म्हणून येथे वडील जे करते तया नाम धर्म ठेवते, याने आम्ही निवृत्ती दादा ज्याप्रमाणे वागत होते, ज्ञानदादा ज्याप्रमाणे वागत होते, त्याप्रमाणे सोपान काका सुद्धा त्या ठिकाणी काय होते, वागत होते. पण काय झालं, आपल्या मुलांना कुठेतरी समाजामध्ये उजळ माथ्यानं वावरता यावं, निश्चितपणे त्यांची कुठेतरी मुंज व्हावी, कुठेतरी त्यांचं जीवन आहे ते सुखकर जावं, या उदात्त हेतून विठ्ठलपंत रुक्मिणी मातेनं आळंदीच्या ब्राह्मणांना विचारलं की काय करावं लागेल आमच्या मुलांना समाजामध्ये उघड मातेने वावरण्यासाठी काय करावं लागेल. त्यावेळेस ब्रह्मउंदरानं सांगितलं की या ठिकाणी पर्याय नाही आहे महाराज, तुम्हाला कुठे जावं लागेल, पैठणला जावं लागेल. आणि पैठणच्या ब्रह्मसभेमध्ये ज्यावेळेस संपूर्ण विषय निघाला, विठ्ठलपंतांची बाजू फक्त एकच माणसाने घेतली होती. माहिती आहे का नाव कोणाला? बळवंत शास्त्रींनी घेतली होती. अरे काय झालं, संन्यास धर्मातून गृहस्थ आश्रमामध्ये आल्यानंतर झालं काय? शेवटी आपण एकाच रक्ताचं जन्माला आले आहोत ना, एकाच विठ्ठलात जन्माला आले आहोत ना. पण त्या बळवंत शास्त्रीला पैठणच्या ब्रह्मवंतानं बारीक बाजूला केलं आणि सांगितलं की तुम्हाला काय कळतो याच्यामध्ये, हे पंडित काय फुकटच बसलेत काय? विठ्ठलपंतांनी नम्र होऊन विचारलं की काय करावं लागेल हो माझ्या मुलांना त्या समाजामध्ये वागण्यासाठी. त्यावेळेस सांगितलं की देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. महाराज आजही अंगावरती शहर येतात. देहांत प्रायश्चित्त म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तरी आपल्या मुलांना समाजामध्ये उजळ माथ्याने वावरता यावं यासाठी विठ्ठलपंतांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. आणि परत आळंदीला आल्यानंतर रुक्मिणी मातेला रात्रीच्या प्रहरी आल्यानंतर सांगितली बातमी की आपल्या मुलांचं जर जीवन जर सुखकर जायचं असेल तर देहांत प्रायश्चित्ताशिवाय पर्याय नाही. मग रुक्मिणी मातेने विचारलं की काय विचार केला तुम्ही? विठ्ठलपंतांनी सांगितलं की देहांत प्रायश्चित्ताचा विचार केला मी जाणार आहे. मग ती रुक्मिणी मातेने विचारलं असा कसा विचार करू शकता तुम्ही? मी तुमची अर्धांगिनी आहे, मला ना विचारता तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेऊ शकता? कोणी एवढी स्वातंत्र्य तुम्हाला दिलं? अरे प्रभुवंदाने दिलेला निर्णय आहे तो घ्यावा लागेल. मी सुद्धा तुमच्या समीप येणार. पतिव्रतेचं लक्षण. अरे पण आपली ही छोटी छोटी लहान मुलं आहेत,
त्यावेळेस निवृत्तीनाथाचं वय 8 वर्षाचं, ज्ञानदादाचं वय 6 वर्षाचं, सोपान काका 2 वर्षाचे, मुक्ताबाई 6 महिन्याची होती. असे अनुक्रमे 10च्या पुढे कोणच नव्हतं. अरे यांना कोण सांभाळलं, अजून उपजतच बुद्धी आहे. सांगितलं की नाही, अरे ज्याने दिलंय ना तो सांभाळेल, पण आज तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेत असताना मी मागं राहून तरी काय करणार आहे. कारण वैधव्याचं जीवन हे अत्यंत वाईट जीवन असतं. सांगितलं ठीक आहे जाऊ. बराच तुम्हाला सर्व प्रकार माहिती, ज्या दिवशी जायचं त्या दिवशीचा प्रकार अत्यंत विदारक प्रसंग. आणि निवृत्ती दादाला सांगितलं की सांभाळेस, या सगळ्यांना सांभाळलंय. ज्ञानदादांना सांगितलं की माऊली तुम्ही विश्वाचे माऊली आहात, जगाचा पालन करण्याचं काम तुमच्याकडे आहे, या सगळ्यांचं पालन कराल ना. माऊलींनी सांगितलं हो, पण एक वचन मातीनं मागून घेतलं सनोज बाबा सोपान काकाकडून. अरे हे दोघं संप्रदाय वाढवण्याच्या मागे लागतील. निवृत्ती दादा तर कधी प्रवृत्तीवर येतच नाही. ज्ञानदादा स्वतःच्या ज्ञानामध्ये मग्न असणार, पण माझ्या मुक्ताईला सांभाळण्याचं काम तू कर, माझ्या मुक्ताईला सांभाळण्याचं काम तू कर. त्यामुळे सोपान काकाने आईचा हात 2 वर्षाच्या असताना हात घेतला आणि सांगितलं की मुक्ताला मी सांभाळीन. हा शब्द शेवटपर्यंत खरा केला महाराज सोपान काकांनी. ते सोपान काका दुपारचा प्रसंग पाहतात. रणरणत ऊन आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे, आपल्या 2 वर्षाच्या बहिणीला खांद्यावर कडेवर घेऊन उभा आहे. भूक लागली तिला आणि विचारते दादा अरे भूक लागली रे. सोपानानं कसं सांभाळलं याच्याविषयी सांगतो तुम्हाला. वास्तविक त्यालाही भूक लागली होती, पण तो सांगू शकत नव्हता. सोपान काका सांगू शकत नव्हते की बाबा भूक लागली म्हणून काहीतरी द्या ना काका मला खायला. त्यावेळेस सांगितलं की थांब आपले दादा येतील. आणि त्याचा उल्लेख जनाबाईने केलेला आहे. मात आणि तात यांनी त्यागीले जेव्हा तेवढा एवढे दुःख झाले नाही. ज्ञानदेव निवृत्ती कोरांनासे आणले सांभाळी सोपान मज लागली. मग जनाबाईने सांगितलं, मुक्ताबाईने त्याचा प्रयोग केला की मला कुणी सांभाळलं असेल तर फक्त सोपान काकाने सांभाळलेला आहे. आणि शेवटपर्यंत जी 2 भावंड हातात हात घालून होती ना ते फक्त सोपान काका मुक्ताई होती. यथावकाश ज्ञानेश्वरीचं विवरण झालं, निवृत्ती काकांचं बरंच त्या ठिकाणी सगळा विस्तार झाला. आणि एका दिवशी का कार्तिकीच्या वद्य एकादशीला, पहिल्या एकादशीला, प्रबोधिनी एकादशीला वैराग्य किती थोर असतं लक्षात घ्या. माऊलींनी समोर प्रश्न विचारला पांडुरंगाला, देवा बास रे वाटतंय अवतार संपला. जगाचा बाप आहे तो, जो जगाला सांभाळतो, त्याच्या नेत्रामध्ये आशीर्वाद आहे महाराज. अरे मोठा कोणाला म्हणतात, त्याला मोठा म्हणतात की घरातला करता पुरुष गेला सगळं घर रडतं, त्याच्यापेक्षा मोठा गेला गाव रडतं, त्याच्यापेक्षा मोठा गेला तालुका रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला जिल्हा रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला महाराष्ट्र रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला हिंदुस्थान रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला जगातली लोक हळहळतात. पण ज्याच्या विचारण्यानं जगाचा बाप हळहळला त्याला मोठं म्हणतात. आलं का लक्षामध्ये. पण माऊलींनी विचारलं, देवा समाधीस्थ व्हायचे, पांडुरंगाच्या नेत्राला धारा लागल्या, तर काय सांगताय माऊली तुम्ही, वयाची 22वी अजून पार केली नाही तुम्ही आणि सांगताय समाधी नाही, कार्य संपलेलं आहे. शेवटी नाविलाज झाला देवाचा. गुरुची आज्ञा घ्यायला गेले की सांगितलं की निवृत्ती दादा मला समाधीस्थ व्हायचं. अरे काय बोलतो ज्ञाना, आड्याचं पाणी वळचणीला जाण्यासारखं आहे. लहानाचे मोठेच्या आधी लहानानं जाणं म्हणजे आड्याचं पाणी वळचणीला जाण्यासारखंच आहे ना. नको जाऊ. नाही दादा कार्य संपलंय. आणि खरं सांगू दादा मला गुरुच्या अगोदर जायचंय, मला गुरुच्या अगोदर जायचंय, कारण मला ते वैधव्याचं जीवन नको आहे. गुरु गेल्यानंतर मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मला गुरु वैधव्याचं जीवन नको, मला तुमच्या अगोदर जायचंय. नाविलाज झाला निवृत्ती दादांचा. समाधीला परवानगी द्यावी लागली. पंढरीचा पोहा आला अलंकापुराशी. अष्टमीपासूनच त्या ठिकाणी आले आणि सगळ्यांनी माऊलींना मंगल स्नान वगैरे घालून त्रयोदशीच्या एकादशी झाली, द्वादशी झाली, सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी मंगल स्नान झालं. ज्ञानेश्वरी पुढे ठेवलेली आहे. देव आणि निवृत्ती आणि दोन्ही धरले दोन्ही करत जातो ज्ञानेश्वर बैसावया समाधी मुद्रेमध्ये. आजही तुम्ही पहा ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन आहेतच. त्याचा पुरावा देईल मी तुम्हाला. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर जवळजवळ 400 वर्षांनी या ज्ञानेश्वरीमध्ये
काही लोकांनी ओव्या घालून 2-3 ओव्या घालण्याचा प्रयत्न केला होता. सरोज बाबा त्या याच्यामध्ये नाही आहेत म्हणून नाथांनी शेवटचा त्या 5 ओव्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. काय ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध शुद्ध होता, पण सुवर्ण कसं करायचं ते त्या ठिकाणी त्या आंबेजोगाईच्या त्यांनी टाकलं होतं. पण हे माऊलींना कळाल्यानंतर माऊलींनी त्या ठिकाणी नाथांच्या स्वप्नामध्ये जाऊन साक्षात दृष्टांत दिला की नाथ काका, नाथ महाराज इकडे या. आणि ती अलंका आपली ज्ञानेश्वरी आहे ना, ती परत जगाला दाखवा कशी आहे ती. आणि मग नाथांचा साक्षात्कार झाल्यानंतर नाथ परत आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर ती समाधी विवर उचकल्यानंतर नाथांना माऊली कसे दिसले ना त्याचं वर्णन केलं. राधेश सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकल्या. त्याच मुद्देमध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते. आणि तोच ग्रंथ माऊलीने समोर सांगितला की या ज्या ओव्या आहेत त्या ठिकाणी काढून टाका. आणि काढून टाकल्यानंतर शेवटी एक ओवीला रेली बघ, ज्ञानेश्वरी पाठी ओवी करील जो मराठी तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. याच्यानंतर परत ज्ञानेश्वरीमध्ये कोणी ओवी घालायची नाही. शेवटी ज्या 5-6 ओव्यात त्याच्यानंतर परत ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आली नाही. म्हणून सांगतो की ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवनच आहेत. आणि माऊलींचे समाधी सोहळा झाला आणि सोपान काकांनी त्या ठिकाणी वैराग्यवत आपली दीक्षा घ्यायचं ठरवलं की देवाला, कारण पहिला देवाशी एवढा संवाद होत नव्हता सोपान काकाचा. देवाला काही सांगायचं असेल तर माऊलींच्या मार्फत ते सांगायचं, निवृत्ती दादाच्या मार्फत ते सांगायचं. पण प्रत्यक्ष संवाद त्यात होत नव्हता. पण समाधीच्या वेळेस, माऊलींच्या समाधीच्या वेळेस सोपान काकांचा आणि पांडुरंग परमात्म्याचा प्रत्यक्ष संवाद झाला. आणि पांडुरंग परमात्म्याला सोपान काकांनी सांगितलं की देवा, मला सुद्धा आता नाही त्या राहावंसं वाटत. दादा गेल्यानंतर जीवनामध्ये काय अर्थ आहे राहण्यामध्ये, नको, मला सुद्धा हे जीवन नाही सहन होत. नाविलाज झाला. पण समाधी द्यायची कुठे, देवापुढे सुद्धा प्रश्न पडला. आणि मग सोपान काका याच्यासाठीच आले होते, कारण ब्रह्मदेवाचा अवतार आहे सोपान काका. ब्रह्माला परमिशन नव्हती जन्म गेला, कारण स्वतःच्या मुलीवरती वाईट नजर ठेवली होती. तेव्हापासून शाप होता की तुझी भक्ती कोणी करणार नाही. पण जी भक्तांची आस पूर्ण करायची होती त्याच्यासाठी सोपान काका आले होते. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म व्हावा. कारण स्वर्गामध्ये सुख नाही का, आहे सुख. पण मग या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उती उतरे, परती येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गाचे पुण्य क्षीण झाल्यानंतर, पुण्याचा क्षय झाल्यानंतर किंवा पुण्य संपल्यानंतर परत त्या ठिकाणी पृथ्वी तलावर यावं लागतं. आणि मृळ जावं काय होईल, कसं होईल ते सांगता येत नाही. पण नारायण नावे होऊन जीवनमुक्त, नारायण नाव घेतल्यानंतर जीवनमुक्ती एकदा झाली की जन्म मृत्यूचा क्षय होतो. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, ब्रह्माने सुद्धा त्या ठिकाणी आस केली होती की मला मृत्यू लोकांमध्ये माझ्या भक्तांना दर्शन द्यायला करत जायचंय. आणि म्हणून ब्रह्म सोपानात झाला. आणि आता कुठं समाधी द्यायची म्हणून ब्रह्मपुरीची निवड केली. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानं घोर तपश्चर्या केली त्या ठिकाणी सातवडा म्हणून ते अपभ्रंशानं सासवड झालं महाराज. पहिलं नाव सातवड आहे त्याला. ब्रह्मपुरीमध्ये सातवड आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की त्या सातवडांच्या साक्षीनं सोपान काकांना कधीतरी काय करायची, समाधी द्यायची. सोपान काका किती श्रेष्ठ होते माहिती का. अहो, ज्या विसोबासाठीनं कैसर खापर दिले नाही ना, ज्या विसोबासाठीनं लाथ मारली त्या विसोबा चाटींचे गुरु कोण आहेत माहिती का तुम्हाला, ते सोपान काका आहेत. त्या विसोबासाठीला उपदेश कोणी केला असेल, त्या विसोबासाठीचा विसोबा खेचर कोणी केला असेल तर सोपान काकाने केलेला हा अधिकार सोपान काकाचा आहे. म्हणून थोडासा अलिप्त झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या ठिकाणी कऱ्हा नदीच्या तीरी सोपान काकांना त्या ठिकाणी समाधी देण्यात आली. भोगावतीच्या तीरावरती सगळे देववृंद, सगळे नवनाथ पंथीय लोक, कारण हा संप्रदाय नवनाथ आहे महाराज. आपण नवनाथ संप्रदायात नाही जात, हे बाकी तर असेल, पण जी परंपरा जर तुम्ही जर पाहिली तर ती आदिगुरु शंकरापासून नवनाथांची परंपरा आहे. आदली निवृत्तीनाथापासून ज्ञानदादापर्यंत एक गुरु एक शिष्य. परंतु माऊलींनी त्याकडे 6व्या अध्यायामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे. 2 नंबरची ओवी आहे. ब्रह्मरसाचे पारणे केले नारायणा लागे अर्जुने अवचित अवसरे पाहुणे पातलो आम्ही. माऊली सांगतायत की अर्जुनाला पारणं पेडण्यासाठी भगवंताने ब्रह्मरस वाढला होता, ब्रह्मरस. आणि त्या ठिकाणी माऊलींचं औचित्य येणं झालं.
औचित्य येणं झाल्यानंतर मग या पाहुण्याला वेगळा प्रसाद आणि त्या पाहुण्याला वेगळा प्रसाद असं काही मालकाच्याने शक्य होईना, म्हणून माऊलीला तो प्रसाद दिला. पण माऊली हे माऊली होते. माऊली त्याला म्हणतात माय. माय या शब्दामध्ये एवढी पावर आहे ना, माय. त्या आईमध्ये नाहीये तेवढी पावर, बरोबर की नाही? आईमध्ये नाहीये तेवढी पावर. किती कठोर हृदयाची स्त्री असू द्या, महिला असू द्या, कधी आयुष्यामध्ये 1 रुपया कोणाला दिला नसू द्या, पण ज्यावेळेस याचक दारामध्ये ठाकतो, भिक्षावळा माय, अंतकरणाला पाजर फुटतो आणि काहीतरी थोडंफार दिल्याशिवाय ती राहत नाही. किंवा पंढरपूरला पहा ना, मराठी असतात वाळवंटामध्ये नाही, 1-2 पैसा द्यावो आंधळ्याला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला, धर्माचे मायबाप 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 जागा धर्माला, पंढरीचा पांडुरंग पावल तुम्हाला. नाही का? माय. माय या शब्दामध्ये एवढी पावर आहे. मग ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी विवरण करत असताना त्यात अवधान एकले दिले. अवधान. अवधान म्हणजे काय? ज्या 9विधा भक्ती तुम्हाला सांगितलेल्या आहेत ना, त्या 9विधा भक्तीपैकी एक भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे कोळगे महाराज. आणि त्या श्रवण भक्तीचा पुढला टप्पा आहे ना, तो अवधान आहे. श्रवण आणि अवधान याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. श्रवण मध्ये वरवरचं श्रवण आहे, अवधान म्हणजे अंतपूर्वक श्रवण आहे. सांगतो तुम्हाला, आपण ज्ञानेश्वरी वाचतो ना, आता पारायण चालू आहे, हे प्रत्येक ओवीचा अर्थ समजणं किंवा उमजून घेणं याचं नाव अवधान आहे. आणि फक्त काय माहिती का, की बाबा ओम नमो जद्या वेद प्रतिपाद्या विजया देश संविद्या आत्मरूपा अशा प्रकारचं वाचन ते श्रवण आहे. श्रवणे पठणे एकच मोक्ष आहे, पण श्रवण वेगळं आणि अवधान वेगळं. तुम्ही अवधानात गेले असते तर 19 वर्ष झाली सत्याला, मोक्षपदाला पोहोचले असते, पण अजून इथंच आहेत आपण. का? अवधान नाही आपलं, ते श्रवण आहे. अवधान कोणाचं होतं? कारण जे व्यापक अधिकारी झाले श्रवणाचे, त्याच्यामध्ये 1 नंबरचा अधिकारी सांगितला, अर्जुनाला सांगितलं, परिसरे देहाची आराया ऐके बापा धनंजया. 10व्या अध्यायामध्ये त्याचं विवरण देत असा, भूय एव महाभाव. भगवंत सांगतात ते अर्जुना, मी हे तत्वज्ञान तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय. का? कारण तू श्रवणाचा योग्य अधिकारी आहे. अर्जुनाची निवड का केली हो गीता सांगण्याकरता? कारण ओवी आहे ठिकाणी, ये हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक झाले. अर्जुन म्हणजे दुसरा कोणीच नव्हता, अर्जुन हा भगवंतच होता महाराज. विभूती एकामध्ये त्याचं विवरण आलंय, पांडवान माझी अर्जुन, धनंजय हा माझी विभूती आहे. मग भगवंतानं स्वतःचं कार्य स्वतःच्या कर्मी करून घेण्यासाठी जी प्रतिमा योजली त्याचं नाव अर्जुन आहे. अर्जुनाची निवाजे गीता प्रकाशनी सिरेयाजे, संसारा एवढे थोर म्हणजे फेडिले जगाचे. तो अर्जुन हा 1 नंबरचा अधिकारी होता. त्याच्यानंतर तुम्ही जर अवधानाचा अधिकारी जर पाहिला तर राजा परीक्षिती आहे. राजा परीक्षिती ज्यावेळेस राजा परीक्षिती हा पांडव वंशातला शेवटचा राजा, उत्तरेचा पुत्र आणि अभिमन्यूचा पुत्र. ज्यावेळेस सर्व नष्ट व्हायला लागलं होतं त्यावेळेस एकच संतती पांडवांची आहे, ती भगवंतानं अंगठ्याच्या स्वरूपानं जगवली. बरोबर आहे? राजा परीक्षिती. आणि राजा परीक्षिती ज्यावेळेस राजा झाला तर सहज लहर आली की बाबा आता काय करावं, शिकारीला जावं. आणि शिकारीला जाऊ म्हटल्यानंतर त्या घेतलं त्यांनी धनुष्य वगैरे सगळं साहित्य घेतलं आणि शिकारीला गेले. शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तक्षक नावाच्या सर्पाची शिकार केली बाबा त्यांनी. आणि येता येता दुर्बुद्धी सुचली. का? कारण डोक्यामध्ये सुवर्णाचा मुकुट होता, तो जरासंधाचा होता. म्हणून मी सांगत असतो स्वतःची टोपी कोणाला द्यायची नसती द्यायची त्या ठिकाणी. कारण त्याच्या डोक्यातले जे चांगले वाईट विचार आहे सर ते आपल्या डोक्यात येतात. तुम्ही सांगत असता की कली सोन्याच्या ठिकाणी, मी बऱ्याच वेळा तुमच्याकडून ऐकलं सुवर्णामध्ये कलीचा वास आहे, पण तुम्ही सांगत असता की ते कोणत्या सोन्यामध्ये आहे. आता वेळ नाही ती गोडी गोष्ट सांगायला, तुम्ही त्याची बऱ्याच वेळा मी तुमच्याकडून पुनरावृत्ती. सोन्यामध्ये कली आहे महिलांनो, माता भगिनींना तुम्हाला सांगतो की सोन्यामध्ये कली आहे, पण कोणत्या सोन्यामध्ये आहे? जे अवैध मार्गाने कमवलेलं सोने त्याच्यामध्ये कली आहे, जे वैध मार्गाने कमवलेलं त्याच्यामध्ये कली नाही आहे. कारण स्वकष्टाच्या प्राप्तीमध्ये लक्ष्मीचा वास असतो, या दुसरा वास नसतो. मग जरासंधाचा मुकुट होता आणि जरासंधा काय चांगल्या विचाराचा होता का? अहो हे हारले त्याला कारण सुद्धा जरासंधच होता.
बरोबर आहे की नाही? त्या जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्यावर त्यांच्यावर उलट्याच पडत होत्या. कशी जरी टाकली धर्मराजाने तर ती उलटीच पडत होती. तेव्हापासून तर ते वैर आहे. मग जरासंधाच्या मुकुटाने चांगलं कसं होईल? शेवटी त्या ठिकाणी दृष्ट बुद्धी सुचली आणि येता येता साधूचा मठ लागला. शृंगू साधीचे वडील त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते. समाधीमध्ये असताना काही कारण आहे का? नाही ना. पण ते म्हणतात ना, सहज जाता जाता ते तक्षक सारखं येते, त्यांनी त्यांच्या गळ्यात तिला टाकून गेले निघून. आणि गेले निघून म्हटल्यानंतर शृंग ऋषी आले, पाहिले की आपण वडिलांच्या गळ्यामध्ये कुठेतरी मृत सर्प त्या ठिकाणी टाकलेला आहे. समाधी उत्थान पावल्यानंतर सांगितलं की बाबा, तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मृत सर्प आणून टाकलाय, कोण आहे तो? असेच म्हटले, काय माणसाचे काही वेगवेगळ्या प्रजाती असतात, वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, कोणीतरी टाकला असेल. नाही म्हटले, ज्याने कोणी टाकला असेल ना, 8 दिवसामध्ये याच सर्पाच्या हातून त्याचा मृत्यू आहे. आणि कानाकोनाकानी काय कोणी काय काय केली, ही बातमी सांगितली कोणी, तर त्यांच्या राजवाड्यामध्ये, त्या भक्ती आश्रमामध्ये एक गौरंग नावाचा मुलगा होता. महाराज, गौरंग नावाचा मुलगा होता. आणि त्याला त्या साधूंच्या वडिलांनी सांगितलं की बाबा जा, त्या राजा परीक्षितला क्रांतचक्षुने पाहिलं होतं, तोपर्यंत फिरायला गेला नव्हता, जा त्याला सांग की असं आहे. पळतच गौरंग गेला, घरापाशी जाणार तेवढं सांगितलं, महाराज आम्हा काय झालं? अहो, साधूच्या गळ्यामध्ये तुम्ही तक्षक सर्प अडकवला. हो. तुम्हाला माहितीये का परिणाम काय? शाप दिलाय साधून. मग साधूची शापवणी, 8 दिवसामध्ये मरण आहे. दगदग घाम फुटला अंगाला. पश्चातापेन शुद्धता, पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्याशिवाय शुद्धता येत नाही. दगदग घाम फुटला. आता काय करावं लागेल, काय करावं लागेल? म्हणून शुकाचार्यांना शरण गेले. कैनी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, आम्ही ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय करावं लागेल, काय करावं लागेल? 7 दिवस माझ्या हातामध्ये शिल्लक आहेत, काय करावं लागेल? शुकाचार्यांनी सांगितलं की बाबा तुला भागवत ऐकावं लागेल. आणि मी सांगू, भागवत ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनामधले जे गुणदोष आहे ते निघून जातात. मला वाटतं तुम्ही भागवताचा अभ्यास करतात, त्या दिवशी टाकलं होतं, 1 वर्ष तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुमच्या पुढील कार्यासाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. आणि भागवत ऐकावं लागेल. शुक्राचार्यांना त्या ठिकाणी दुहेरी उतराई होण्याची संधी आली महाराज. कारण एक शीत खालं होतं त्यांच्या यज्ञामध्ये, माहिती आहे ना. मग त्याच्यातून उतराई, परत पुण्य कमवण्याचा मार्ग, हे दोन्ही त्या ठिकाणी शुक्राचार्याने सांगितलं. आणि राजा परीक्षिती त्या ठिकाणी ऐकत असताना समाधी लागली राजा परीक्षितीला. 3.5 दिवसामध्ये काय झाली, मुक्ती प्राप्त झाली. 7 दिवसाचा मुहूर्त सांगितला होता, 3.5 दिवसामध्ये राजा परीक्षितीनं मोक्ष प्राप्त केला. याचं नाव अवधान आहे. अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईल. पुढे सांगतात की माणसं अवदान दिलं, देऊ आम्ही माऊली, आम्ही अवदान देऊ, पण त्याच्यातून प्राप्ती काय? बरोबर आहे की नाही? सणू बाबा, आपण कामाला कशाला जातो? खोळगे महाराज कशाला कामाला जातो? काहीतरी प्राप्ती असते ना. त्या फुकटच उगत जातो, असं कर्मण्यवाधिकार असते, मग फलाशिव कदाचित का, याच्यासाठी तर नाहीच ना. मुंबईला आलो, काहीतरी प्राप्ती असल्याशिवाय आपण कामाला जात नाही. बरोबर आहे की नाही? माऊली, तुम्ही सांगता अवधान ऐकले त्याचे, प्राप्ती काय? सगळं सुखाशी पात्र होईल. तुम्ही झालो ना. अवघाचे संसार सुखाचा करीन. किंवा शेवटी जाता जाता पसायदानामध्ये शेवटचा शब्द टाकला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, मग सर्व सुखाशी पात्र होईल. सुख येणार, आलं ना. हे प्रत्युज्ञात्तर माझे ओवीचा उत्तरार्ध सांगत असताना पहिलं चरण वापरलं की हे प्रतिज्ञात्तर माझे, मी प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. प्रतिज्ञा सर्वच करतात, तो जीवही प्रतिज्ञा करतो, देवही प्रतिज्ञा करतात, संत सुद्धा प्रतिज्ञा करतात, पण जीवाचीच प्रतिज्ञा जिथे असते ती स्वार्थी प्रतिज्ञा असते. मला वाढावे संतान, सुखी व्हावे धनधान्य, अशा प्रकारची प्रतिज्ञा असते. जीव देवाकडे काय मागतो? 2-4 मुलं लेकरं मागतो, बसायला गाडी, राहायला माडी आणि बायकोला साडी, अशा प्रकारचं एवढं मागणं मागतो. जीव काय याच्यापर्यंत, सारण्याची धाव कुठपर्यंत? कुंपणापर्यंत. आणि जीव प्रतिज्ञा सुद्धा करतो, है की नाही? आता बऱ्याच लोकांनी 1 जानेवारीला प्रतिज्ञा केल्या असं की उद्यापासून चहा सोडायचा, उद्यापासून तंबाखू सोडायची, कुठपर्यंत 8 जानेवारीपर्यंत. 8 जानेवारीला परत तो ये रे माझ्या मागला. नाही ना, जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होते का? ना. कारण त्या प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी
3 गोष्टींची आवश्यकता असते. गुरुवाक्यावर विश्वास असावा लागतो, एक मनाची प्रसन्नता असावी लागते आणि मनाचा निश्चय ठाम असावा लागतो. त्यातून प्रतिज्ञा सिद्ध होत असतात. मनाची तशी तयारी नसते. पहिला मुद्दा म्हणजे मन गुरुलाच मानायला तयार नाही. आता मन गुरुला मानायला तयार नाही आणि गुरुला मानायला तयार नसल्यामुळे मनाची काय द्विधा अवस्था होते. कारण काही करा तुम्ही, पण गुरु, रात्री महाराजांनी सांगितलं ना, माणसाने भक्त, एक तर गुरुभक्त असावं, एक तर देशभक्त असावं किंवा देवभक्त असावं. तिन्हींपैकी एक. आता माणसं गुरुंना मानायला तयार नाही आणि विसरली तयार थोर झाली हानी, पद्धतीने खाणी 84. गुरुची विद्या जर गुरुला देण्याचा प्रयत्न केला ना, ते कधीच जमणार नाही. म्हणून तुम्हाला सुख प्राप्त झालं, हो झालं ना. मग आता हे प्रतिज्ञा, तर जीवाची प्रतिज्ञा पूर्ण होते का सर? नाही होत. का? कारण त्याच्यामध्ये दृढता नसते, मनाची एकाग्रता नसते. संताची प्रतिज्ञा निश्चितपणाने पूर्ण होत असते. बरोबर आहे की नाही? प्रतिज्ञा रावणाने केली होती. 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. सोन्याला सुगंध आणि स्वर्गाला शिडी लावेल, खारा समुद्र गोड करेल. नाही शक्य झालं. आणि माऊलीने एकच प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करील. तुम्ही म्हणसाल माऊली म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करील. माऊलीचं लग्न कुठे झालं होतं? अरे नाही रे, त्यांचं लग्न व्हायचा प्रश्नच काय. अवघे विश्वाची माझे घर, ऐशी मती द्यायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अवघ्या विश्वाला त्यांनी घर मांडलं होतं. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी केली होती. मग रावणाच्या प्रतिज्ञा का पूर्ण झाल्या नाही? रावणाकडे काही कमी होतं का? माऊली राजा अलंकापुरीचे आणि राजा रावण लंकापुरीचा. पण नाही, त्याच्याकडे काय कमी संपत्ती होती का महाराज? कोटी घरे सोन्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कितीतरी घरं सोन्याची होती, शुद्ध कांचनाची होती, किती चांदीची होती, त्याचाच त्याला तपास नव्हता. काय आता लोक सांगतात की 1.25 लाख नातू, 85,000 बायका वगैरे भरपूर होते. पण का प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही? राम राणा आठविला, म्हणून प्रतिज्ञा पूर्ण केली नाही. पण माऊलींनी साक्षात प्रतिज्ञा केली की जाईन गे माई तया पंढरपुरा, अवघाची संसार सुखाचा करीन. आणि जाताना म्हटलं आजी संसार सुफळ झाला गे माये. म्हणून साधू संतांनी जी प्रतिज्ञा करतात त्याच्यामध्ये निष्ठा असते, मनाची एकाग्रता असते, गुरुवाक्यावरती विश्वास असतो. म्हणून साधू संतांची प्रतिज्ञा ही पूर्णत्वाकडे जात असते. आणि देव प्रतिज्ञा करतात ना, देव प्रतिज्ञा भक्तांच्या कल्याणाकरता प्रतिज्ञा करत असतात. भीष्म प्रतिज्ञा फार भयंकर, कारण महाभारतातलं फार मोठं थोरलं उदाहरण आहे गुरुजी भीष्म. आणि भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्मानं प्रतिज्ञा केली की अविवाहित राहील. कशासाठी? वडिलांसाठी प्रतिज्ञा केली महाराज. बरोबर की आंबेचा विवाह चालून आला होता की आंबा चालून आली होती की नाही? आंबा अंबालिका सगळ्या चालून आल्या होत्या. पण नाही, आपलं स्वतःच तारुण्य बहाल केलं प्रतिज्ञा. पण आयुष्यभर मरणोत्तर ब्रह्मचारी राहिले. आणि त्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की ते दुर्योधन सारखं म्हणायचे की आमचं खाता आणि त्यांना सहकार्य करता, आपली जगायला तयार नाही, त्यांची एकही मरत नाही. ते भीष्म ते म्हातारं खतरनाक होतं. त्यांनी सांगितलं अर्जुन, दुर्योधना तुझं अन्न खातोय म्हणून काही बोलू नकोस. म्हणजे कधीतरी पराक्रम दाखवा ना तुमचा. धनुर्धर युद्धामध्ये तुम्ही एकाचे बळी आहे. धनुर्धरेमध्ये तुम्ही भीष्माचार्यासारखे झाले, द्रोणाचार्यासारखे झाले, कृपाचार्यासारखे झाले. सगळे माझ्या बाजूने असताना मला तर पराभव समोर दिसतोय. हे का? कधी तुमचा पराक्रम दाखवायचा? सगळं वाहून गेल्यावर भीष्माचार्यांनी सांगितलं की दुर्योधना तोंड सांभाळून बोल. एकच प्रतिज्ञा आता करतो, काय? उद्यापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन. त्याला आनंद झाला म्हणतो कोळगे महाराज. संपला कार्यक्रम म्हणला, उद्या आपलंच सगळं. म्हाताऱ्याची प्रतिज्ञा म्हणजे खतरनाक होती ना. मग मागे पुढे उभा राही संभाळी. चतुरातो शिरोमणी, सकाळचं काकड्याला अभंग म्हणतो ना आपण, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची ठिकाणी फार गोड मजा आहे काकड्यावर महाराज. मी सांगू का, परमार्थाचा गाभा जर काही असेल ना तर तो काकडा आहे. भगवंताला जागा करायचं, त्याच्यासारखं भजनच नाही महाराज. किती कीर्तन करा, किती प्रवचन करा, काही करा, पण भगवंताच्या काकड्यामध्ये जी मजा आहे ना ती कशामध्येच नाहीये. सकाळी येऊन बघा, सकाळी पहाटेच्या भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती. जर तुम्ही जर म्हणायला लागले ना त्या पांडुरंगाचं स्वरूप, त्या पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर काय होतं, पांडुरंगाची चरण पाहिल्यानंतर काय होतं, प्रत्येक चरणाचा शेवट आहे ना कुठेतरी माथाच टेकवायला लागतो. याचं नाव काकडा आहे. विटेवरी दिसे उभा लावण्य गाभा.
आणि भीष्माचार्याकडून आलो होतं. सांगितलं उद्यापर्यंत करणार. मग याला अंतर्चक्षुनं जाणलं की बाबा म्हाताऱ्याने प्रतिज्ञा केलेली आहे आणि ही प्रतिज्ञा आता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला काहीतरी करावं लागतं. कोणी भगवंतानं जाणलं. म्हणला ह्यांना काही घेणं देणं नाही, कोणला हे 5 पांडवांना काही घेणं देणं नाही. त्यांना माहिती आहे ना बाबा, आहे की नाही, करिता तो जे होय आयसे नाही काही डोंगराची राई रंग जाणा. आम्हाला काय करायचंय त्यांनी सांगितलंय ना का बाबा जोपर्यंत मी आहे तुझ्या कपाळाच्या कुंकवाला धक्का लागणार नाही तो पाहून घेईल, आणि नाही तर त्याची प्रतिज्ञा खरी होईल, दोन्हीपैकी एक होईल ना. यांनी सांगितलं बाबा नाही काहीतरी करावं लागेल, कारण जर उद्या जर पांडवांवर काही जर घात झाला तर निश्चितपणाने माझ्या बहिणीला वैधव्य पण येईल आणि माझ्या बहिणीचं वैधव्य पण मी सहन करू शकणार नाही. मग रात्रीचा प्रसंग, द्रौपदीच्या गृहामध्ये गेले आणि भगवंतांनी तिला उठवलं. द्रौपदी चल माझ्या संग. देवा अरे 2 प्रहर आता उलटले, आता जायचं कुठे, तुला काय करायचं चल माझ्या संग म्हटलंय. मग द्रौपदीला सांगितलं अशा अशा प्रकारचं आहे. द्रौपदी बोलली ठीक आहे, पण देवा अरे त्या कौरवांच्या छावण्यांना 10 पारेकरी आहेत, कसे जाऊन देतील आतमध्ये, तुला काय करायचं म्हटलं मी आहे ना. मग द्रौपदीचे जोडे कर वाजत होते. देवाने काय केले, म्हणजे द्रौपदी ते जोडे ते माझ्याकडे उगाच लोकांना जाग येईल. द्रौपदीचे जोडे देवाने घेतले आणि स्वतःच्या पितांबरामध्ये लपवले आणि गेले. फक्त एक सांगायचं बोलले, पहारेकरांनी अडवलं ना कोण आहे सांगायचं, मी कौरवांची भाऊजाई आहे, राजश्री आहे. मग तुला काय म्हणणार. गेले पहिल्या द्वारावरती विचारलं द्वारपालाने कोण आहे, मी कौरवांची भाऊजाई आहे. खोटं बोलली का, नाही बोलली, कौरवांची भाऊजाईच होती ना. राजश्री दिसल्यानंतर तरी अरे तोंड झाकलेलं होतं. राजश्री दिसल्यानंतर त्या ठिकाणी सर्व द्वारपाल बाजूला झाले. भीष्माचार्य रात्रीचा प्रहर आहे, स्वतःच्या समाधीमध्ये आहे. खरं सांगू भीष्माचार्य हे एवढं सुंदर पात्र आहे ना जीवनामधलं. कारण ज्यावेळेस भीष्माचार्य जात होते ना शेवटला, त्यावेळेस भगवंताने त्यांना प्रश्न विचारला होता समज बाबा, की जो महाभारतामधला एक उत्तम असा प्रश्न. भीष्माचार्य तुम्हाला माहिती नव्हतं का की अनितीचं युद्ध आहे म्हणून, मग तरी सुद्धा तुम्ही अनितीच्या बाजूने का साथ दिली. देवा मला माहिती होतं रे की अनितीच्या बाजूने युद्ध आहे, विजय तुझा होणार आहे, तरी सुद्धा कौरवांची मी साथ दिली. कारण एकच, कारण जर पांडवांच्या बाजूने जर असतो तर मला तुझ्या मागं फिरावं लागलं असतं, तुझा फक्त पाठच दिसली असती. पण विरुद्ध बाजूने असल्यामुळं तुझं रोज मुख पाहत होतं देवा, याच्यासारखं भाग्य, तुझं मुख पाहण्याचं सुख तुला नाही रे देवा, ते मला होतं म्हणून विरुद्ध बाजून लढलो. हे भीष्माचार्याने दिलं उत्तर आहे. काय मनाचा मोठेपण आहे मला. आणि ते भीष्माचार्य समाधीमध्ये बसले असताना द्रौपदी गेली आणि द्रौपदी गेल्यानंतर द्रौपदीने दर्शन घेतलं आणि बांगडी वाजवली. म्हणून बांगड्या घालायच्या असतात, तेव्हापासूनची परंपरा. हातामध्ये बांगड्या घालायच्या असतात, कारण बांगड्यांच्या किलकिन्न पतिराजाचं आयुष्य वाढत असतं. त्या दिवशी आमचे गुरुनाम सद्गुरू गुरुकुले व्यक्तिमत्व प्रमोद महाराजांनी सांगितलं की कीर्तनामध्ये की हल्ली मुली आहेत ना पूनमताई, मुली नवऱ्यांना नावानं हाक मारतात, पण धर्मशास्त्रानुसार जर पत्नीनं जर पतीला नावानं हाक मारलं तर त्याचं आयुष्य कमी होत असतं. म्हणून हे वडील जे म्हणते त्या नाम धर्म ठेवते, म्हणून जुन्या लोकांनी फुकट त्या नाव ठेवण्याची परंपरा आहे. महाराज कोळगे महाराज ते नाव काय करतात, काहीतरी कोडं घेऊन घेतात, बरोबर आहे की नाही. म्हणून ती परंपरा आहे फुकट. कधी पूर्वीचे महिलाच्या तोंडून असे कधी पतीला नाव घेतलं तर तुम्ही ऐकलं का, नाही नाही कधीच नाही, आवाज घालून बोलत होत्या. पण आता हा जो धर्माचा विपरीत परिणाम आहे त्याला पाश्चात्य संस्कृती काराने लक्षात ठेव. मग कणकिनीने त्या ठिकाणी भीष्माचार्यांना वाटलं की कोणीतरी स्त्री आपल्या दर्शनाला आलेली आहे. भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद आपण कोणी दिला, कोणाला दिलाय हे पाहण्यासाठी भीष्माचार्यांची समाधी उतरली. समोर पाहिलं तर द्रौपदी आहे. भीष्माचार्यांचं झरझर फ्लॅशबॅक गेलं पाठीमागे की बाबा मी कालच त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली की ने पांडवी पृथ्वी करेन, आता आशीर्वाद दिलाय अखंड सौभाग्यवती भव. द्रौपदी हसली गालामध्ये. विचारलं लेकरा का हसलीस, त्यावेळेस सांगितलं की बस काम झालं माझं. म्हणजे काय, काल तुम्ही प्रतिज्ञा केली होती ना मी पांडवी पृथ्वी करेन, आणि आता सांगितलं अखंड भव सौभाग्यवती भव. कालचं दिलेली प्रतिज्ञा खरी की आजचा दिलेला आशीर्वाद खरा. त्यावेळी भीष्माचार्याने सांगितलं प्रतिज्ञेचं काही होऊ दे, आज तुला दिलेला आशीर्वाद खरा. ही भीष्म प्रतिज्ञा मोडायला लावणारा देव. कारण का,
तर स्वतःच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भीष्माचार्य बाहेर आले ना. भीष्माचार्यांना माहिती आहे की बाबा साळुंकी मंजुळ बोलत असेल आणि शिकविता धनी वेगळाची, हे द्रौपदीचं नाही आहे काही, याला कोणीतरी शिकवणारा वेगळाच असावा. म्हणून बाहेर आल्यानंतर पाहिलं तर झाडाच्या बाजूला पितांबर दिसला. पाहिलं की निश्चितपणाने देवच आहे. गेलं देवा, एवढ्या रात्री काय ना केलं देवा? काही नाही, भीष्माचार्य द्रौपदीला दर्शनाला आणायचं होतं. अरे द्रौपदीला आजच म्हणलं का दर्शनाला आणायला? तिथून मागे रात्री नव्हत्या का, कधी दिवस नव्हता का, आजच का म्हणलं? तुम्हाला माहिती भीष्माचार्य, तुम्ही काल प्रतिज्ञा केली होती. मग त्या प्रतिज्ञेतून त्या ठिकाणी माझ्या बहिणीचं कुंकू मला रक्षण ठेवायचं होतं, म्हणून मी त्या ठिकाणी द्रौपदीला घेऊन आलो. त्यामुळे सांगितलं, पण पाहिलं पितांबराच्या आड काहीतरी दिसतंय. भीष्माचार्याने विचारलं, देवा पितांबराच्या आड काय लपवलं रे? त्यावेळेस पाहिलं, देव दाखवायला तयार नव्हते. मग पाहिलं, उडगडून पाहिलं तर काय होतं, जोडा होत्या, म्हणजे द्रौपदीच्या चपला होत्या. चपला, अरे द्रौपदीच्या चपला वागवतो देवा तू? अरे जिचा जोडा तू वागवतो, काय विषाद आहे या भीष्माचार्याचे त्यांचा जोडा विलास करण्याची सुटले. ही प्रतिज्ञा जी झाली, ती प्रतिज्ञा भगवंतानं त्यांना मोडायला लावली, कारण भक्ताचं रक्षण करण्यासाठी. म्हणून देव प्रतिज्ञा करतो ते भक्ताचं रक्षण करण्यासाठी करत असतो. म्हणून त्या ज्या माऊली सांगतायत की हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का, मी प्रतिज्ञेपूर्वक सांगतो की तुम्ही जर अवधान ऐकले दिले, म्हणजे हा 9वा अध्याय आहे ना, हा 9वा अध्याय अत्यंत श्रेष्ठ अध्याय, कलश अध्याय आहे. कारण जे महाभारतामध्ये होतं तेच 9व्या अध्यायामध्ये सगळं एक 1.25 लाख भारतीय सगळं एक. आणि 9व्या अध्यायाला उपमा देताना सांगितलेले 9वा अध्याय कसा, राम रावणाचं युद्ध कसं, राम रावणाच्या युद्धासारखंच, बरोबर की नाही? सागर कसा, सागरा एवढा, बरोबर की नाही? कारण ओढ्याला न्यूनता आहे, नदीला न्यूनता आहे. वर्षा काळी सरिता चढो लागे पुंड सुता, शरद काळी सरिता रिभू लागे, बरोबर की नाही? वर्षा काळामध्ये जी नदी काय होते, वाढत जाते, ती शरद काळामध्ये काय होते, हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजे नदीमध्ये न्यूनता आहे. ओढ्याचं तर काही सांगूच नका हो सर. आता आपण गावाकडे राहिलेली माणसं आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मृग नक्षत्रामध्ये मोठा मुसळधार पाऊस आल्यानंतर त्या ओढ्याला पूर येतो. ओढ्याला पूर आल्यानंतर किती पट्टीचा पोहणार असू द्या, ते ओढा पलीकडे नाही जाऊ देत. पण एक 2-4 मिनिटाचा एखादा तासाचा 2-4 मिनिटाचा कालावधी गेल्यानंतर तो ओढा काय होतो, पूर्ण सुकून जातो, बरोबर आहे. मध्ये ओढ्याला सुद्धा न्यूनता आहे, नदीला सुद्धा न्यूनता आहे, सागराला न्यूनता आहे का? सागरा एवढाच आहे, गगन एवढाच आहे. गगनाकारो सागरो सागर हा, राम रावण युद्ध हा. म्हणजे राम रावणाचं युद्ध कसं, तर राम रावणाच्या युद्धासारखंच. सागर कसा, सागरासारखाच. गगन कसं, गगनासारखंच. तसं 9वा अध्याय कसा, तो 9व्या अध्यायासारखाच. म्हणून 9व्या अध्यायामध्ये फार. मग तुम्ही म्हणाल की बाकीच्या सत्रांचं काय? अरे बाकीच्या सत्रांचं काय नाही, एका अक्षरामध्ये एका अक्षरांत असे माझा रमाकांत. ज्ञानेश्वरीमध्ये एक अक्षर आहे भाव अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीचं प्रतिपन्न आहे. तर माझ्या जीवनातला जर सगळ्यात गोड विषय जर कोणता असेल ना, तर ज्ञानेश्वरी आहे महाराज. मी तर तुमच्या समोर बसलोय ना, कारण कायम सांगत असतो तो ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. म्हणून आता मी एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, वेळ झालाय आपला. जीवनामध्ये तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल ना, तर घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा आणि रोज सकाळी जाताना त्या ज्ञानेश्वरीला सांगा, कारण ज्ञानेश्वरी आपली माय आहे. ज्ञानेश्वरीला सांगा की माझ्या जीवनामध्ये हे सुखदुःख आहे, निश्चितपणे ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. हा ज्ञानेश्वरीचा प्रताप ते लक्षात ठेवा. ग्रंथ कृपा करतात की नाही, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हे नाकांचे शब्द, इतर दुसऱ्यांचे कोणाचे शब्द नाही. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो ना मी. तर स्वप्नातही चिंतन केलं नव्हतं मी नोकरीला लागेल म्हणून, स्वप्नातही चिंतन केलं नव्हतं. पण ज्या दिवशी आमच्या कायम सांगत असतो 3 नंबरच्या बंधूला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी लागली, तो त्याची ज्ञानेश्वरीची संगतीच होती. गुरुनाम सद्गुरू केंद्रे महाराजांचे ते शिष्य होते. आणि नंतर मी तो जेव्हा तिकडे गेला सर्व्हिसला, तेव्हापासून मी ज्ञानेश्वरीवरती मस्तक ठेवलं आणि ज्ञानेश्वरीपासून चालू केली. 2 ते 3 वर्षामध्येच अनुभूती यायला लागली महाराज. या व्यासपीठावरून सांगतो. आणि जवळजवळ मला तर 4थ्या का 5व्या वर्षी माझ्या जीवनाचं सार्थकता यायला लागली. हा ज्ञानेश्वरीचा प्रकार माझा नाही. म्हणून रोज ज्ञानेश्वरी वाचत जा, कारण जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, नाही वाचता आली ना 5 वेळ वाचत जा. नाही
तर सकाळी बाहेर पडताना कामाला ज्ञानेश्वरीच्या डोक्यावरती आपलं या पायावरती माऊलींच्या पायावरती त्या ज्ञानेश्वरीवरती डोकं ठेवा आणि घराबाहेर पडा. संध्याकाळी निश्चितपणे तुम्ही जशीच्या तशी घरी आल्याशिवाय राहणार नाही. हा ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला शरण जा. आता कालच्या आणि परवाच्या वक्त्यांनी ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आता आपण ज्ञानेश्वरीमय झालेला होता असं विचार केला तर. म्हणून ज्ञानेश्वरी काय असते हे फक्त ज्ञानेश्वरी सांगू शकते. 9वा अध्याय काय असतो हे 9वा अध्याय सांगत होऊ शकतो. म्हणून माऊली त्या ठिकाणी हा 9वा अध्याय हा पूर्वार्धातला शेवटचा अध्याय आणि 10व्या अध्यायापासून ग्रंथाचा उत्तरार्ध चालू होतो. म्हणून पूर्वार्धामध्ये माऊलींनी जे वाचलं की अवधान ऐकले दिजे. तुम्ही जर अवधान ऐकलं म्हणजे अंतःकरणपूर्वक जर तुम्ही जर श्रवण केलं तर उत्तर दिलं सर्व सुखाची पात्र होईल. आणि हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो कारण मी त्या सुखाला प्राप्त झालो. एकमेव गुरुवाक्यावरती विश्वास. म्हणून जीवनामध्ये काही करत नका जाऊ. एक आजच्या जर प्रवचनाचं जर सार जर तुम्हाला सांगायचं असेल ना निश्चितपणे एक सांगतो तुम्हाला. कायम आमचे सद्गुरू सांगत असतात ज्या दिवशी सर तुम्हाला वाटेल त्या दिवशी सनदबाबा तुम्हाला वाटेल की बाबा ज्ञानेश्वरी वाचावी, कुठेतरी देवळात जावं, आपल्या शिवलिंगेश्वरच्या मंदिरामध्ये एकादशीचा नेम चालतो, एकादशीच्या कीर्तनाला जावं, त्याच्यानंतर हरिपाठ चालतो, हरिपाठाला जावं, आषाढी कार्तिकेची वारी करावी. त्या दिवशी तुमच्या अध्यात्माची सुरुवात आहे लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आता मी परिपूर्ण झालो, देव तुम्हाला मांडीवर घेईल, ही तुमच्या अध्यात्माची शेवट आहे लक्षात ठेवा. म्हणून हेच करा. काय ज्ञानेश्वरीला शरण जा. ज्ञानेश्वरीचा जीवनामध्ये अंगीकार करा, माय म्हणून स्वीकार करा. माझ्यावरून सांगतो माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीने जो प्रताप केला तुम्ही जर त्याप्रमाणे केलं येण्याची पंथे चालू जाता नपडे गुंता काही तुमच्या सुद्धा जीवनाचा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. हाच ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. म्हणून माऊलींनी जे सांगितलं त्या वाक्यावरती विश्वास ठेवा. अवधान ऐकले दिले मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रतिज्ञा तर माझे उघड ऐका. जर तुम्ही जर अवधान देऊन अंतःकरणपूर्वक जर श्रवण केलं तर निश्चितपणे तुम्ही सुखाला प्राप्त व्हाल. आणि मी झालोय हे प्रतिज्ञापूर्वक आहे. हे ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगतात. या 1 तासाच्या वेळेमध्ये निश्चितपणे जो माझ्याकडून काही बोलण्याच्या ओघामध्ये जर काही वेळावाकडा जर शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष असेल. जे काही चांगलं असेल तर निश्चितपणाने घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. एक सांगतो तुम्हाला 3 वर्षापूर्वी संकल्प केला होता बाबा. फार भयानक संकट होतं. कारण नाही का 3-4 मिनिटाचा त्या ठिकाणी वेळ घेतो मी तुमचा. फार भयानक संकट होतं. महाराष्ट्रावरती नव्हे सगळ्या जगतावरती कोरोनाचं संकट होतं. आणि त्यावेळेस आम्ही मंडळींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक छोटंसं वृक्ष लावला की आळंदीमध्ये जोग महाराजांची धर्मशाळा आहे. नाही आपली लोक त्या ठिकाणी जाऊ शकत पण आपल्याकडे आहे ना. मग कुठेतरी त्या ठिकाणी चालू करावं म्हणून एक यज्ञ चालू केला. एकादशीला कीर्तनाची सेवा चालू केली. 8 दिवसाला प्रवचन चालू केलं. दररोज हरिपाठाचा नेम त्या ठिकाणी चालू झाला. आज जर पाहिलं तर निश्चितपणे काय नाही होऊ शकत. मनाची जर ठाम जर निश्चय असेल तर का नाही होऊ शकत. आज त्या रोपट्यामध्ये निश्चितपणानं 13-14 प्रवचनकारांची कीर्तनकारांची फलं आली, फलश्रुती झाली. आणि अलंकापुरीला जाण्यापेक्षा आपल्या सिम्प्लेक्समध्ये किंवा आपल्या घरोंदामध्येच पंढरपूर आहे ते त्यातून सिद्ध झालं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर माझ्या पुढे 4-6 मंडळे तर त्याचाच परिपाक आहे. काही त्या ठिकाणी आता आमच्या सनद बाबा वय किती बाबांचं वय 65 वर्षाची वय आहे. आणि 65व्या वर्षी 65 वर्षाचं वय असेल नाही का सनद बाबा तुमचं. 65व्या वर्षी सनद बाबांनी कीर्तन करावं. अजून काय पाहिजे. कोळदी बाबांनी प्रवचन करावं. अजून काय पाहिजे. आमच्या ज्ञानेश्वरी ताईंनी प्रवचन करावं. अजून काय पाहिजे. सरांनी सुद्धा आपल्या शिवलिंगेश्वर मंदिरामध्ये आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये कीर्तन करावं. अजून काय पाहिजे. आता पलीकडे त्या ठिकाणी ओगल मुगलेत आहेत त्या मार्गावरती आहेतच. आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्गाच्या साफल्यता दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आम्ही एकच वसा त्या ठिकाणी घेतलेला की आपली माणसं मोठी करायची. का नाही. अरे होऊ दे ना आपली माणसं मोठी. आणि निश्चितपणाने ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला मोठा करण्याचा प्रयत्न करत असताना नकळत तुम्ही केव्हा मोठे होत असता ते तुम्हालाही तपास लागत नाही. म्हणून या ठिकाणी कारण काय असतं 2 सप्ते संपल्यानंतर लोक विराम मिळून जातात. वर्षभर त्यांना काही आठवत नाही बाबा काय 8 दिवसाचा कार्यक्रम काला झाला म्हणजे हाला परत काही नाही. पण या सदा सर्व काळ आनंद आहे त्या ठिकाणी. म्हणून 15 दिवसाची एकादशीचा जो नित्यनेमाचा आज तुम्हाला जर पाहिलं तर त्या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले ढोले महाराज आले. महाराज सनद बाबा मागे बसलेले आहेत. शिवाजी महाराज सवनस आपल्याला सुद्धा आमंत्रण आहे. आमच्या एकादशीला एखाद दिवस या. कारण जो संकल्प सिद्धी आज त्या ठिकाणी
सनद बाबांसारखी मंडळी, आमच्या दुनगरे बाबांसारखी मंडळी मोठमोठी व्यासपीठं सांभाळायला लागलेली आहेत. अजून काय मिळायचं जीवनामध्ये? आणि म्हणून मी सांगू का माझ्या जीवनामध्ये मी काय मिळालं असेल? मी सांगतो माझ्या जीवनामध्ये मी तारीख नाही विसरू शकत. 25 मे 2023 ज्या दिवशी माऊलींच्या मंदिरामध्ये कीर्तन झालं. आणि खरं सांगू जीवनामधला परमोच्च क्षण कोणता असेल? ज्यावेळेस विठोबा रखमाईचं भजन झालं आणि माऊलीच्या समाधीच्या सोहळ्यात समाधीवरचा जो हार पुजाऱ्यांनी आणून माझ्या गळ्यामध्ये घातला, माऊलींचा जो प्रसाद जो माझ्या गळ्यामध्ये घातला, बस जीवनामध्ये काय मिळवायचं महाराज? नाही कीर्तनं मिळाली तरी चालतील, नाही प्रवचनं मिळाली तरी चालतील, पण माऊलींच्या समाधीमध्ये माऊलींच्या समोर नतमस्तक होऊन माऊलींनी प्रसाद दिला, बस जीवनामध्ये भरपूर काय मिळालं. कशाचा? तर ज्ञानेश्वरीचा प्रसाद आहे. हा ज्ञानेश्वरीचा प्रसाद आहे. पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन करायला 2 वर्ष संधी मिळाली. अजून याच्यापेक्षा काय मिळायचं जीवनामध्ये? कीर्तन करतात भरपूर करतात. पुढे कीर्तन शिवलिंगेश्वर वारकरी संप्रदाय भजन मंडळ तर आजपर्यंत जेवढे कार्य केलेत आमचे अध्यक्ष सुद्धा साक्षीला आहेत, सनद बाबा सुद्धा साक्षीला आहेत, पूनमताई सुद्धा साक्षीला आहेत. आजपर्यंत कुठल्याही आमच्या एका मंडळातल्या एकाही वक्त्यानं कोणाकडे 1 रुपयाची अपेक्षा दिली नाही. तुमच्याकडून आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक. परमार्थ करायचा असेल तर असं करा, आणि करायचा नसेल तर निश्चितपणे 5-25 हजार करी. हा परमार्थ नाहीच महाराज, मान्यताच नाही त्या परमार्थाला. तुम्ही किती त्या ठिकाणी किती कारण परमार्थ हा पाकिटावर ठरत नसतो, लक्षात ठेवा. तुमचं काय बरोबर आहे की नाही? बरोबर. मी तर नेहमी सांगत असतो परमार्थ करायचाच नसतो, परमार्थ जगायचा असतो. ज्ञानेश्वरी वाचायची नसते, ज्ञानेश्वरी जीवनामध्ये आचरायची असते. किती त्या ठिकाणी. म्हणून मी कायम कीर्तनामध्ये कारण नाही महाराज, मी अत्यंत म्हणजे फार विचार करून या परमार्थामध्ये मी स्वतः सायन्स तुम्हाला माहिती कडकाका असतील तिथे कुठेतरी बाप दाखवण्याचं श्राद्ध कर या विचाराचं सायन्स आहे. आणि मी सायन्सचा स्टुडंट आहे. बाप दाखवून फक्त एक आणि एकच त्या ठिकाणी एक फक्त मोक्ष देण्याची पावर फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून याच दृष्टीने या वारकरी संप्रदायामध्ये पाऊल ठेवलं. आणि निश्चितपणे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं सेवा मिळाल्या. माझ्या जीवनाचं भाग्य आहे. माऊलींच्या मंदिरामध्ये सेवा मिळाली मला. सांगू सनद बाबा स्वतः इंदुरीकरांच्या तोंडातून आलेलं वाक्य आहे. 25 वर्ष झाली कीर्तनाला, अजून माऊलींच्या मंदिरामध्ये फक्त एक सेवा करायची संधी मिळाली. फक्त 2च वर्ष झाली माऊलींच्या मंदिरामध्ये सेवा करायची संधी मिळाली. जीवनामध्ये काय मिळवायचं अजून? बस हा ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. तुम्हाला सर्व मायबाप श्रोत्यांनी दिलेला मला आशीर्वाद आहे. आणि याच आशीर्वादाच्या जोरावरती या ठिकाणी बोलण्यासाठी 2-4 स्पर्धात. आणि खरं सांगू त्यावेळी 2017ला माझी माय जीवनामधून गेली ना, ज्ञानेश्वरीला माय म्हणलं. आणि ज्या ज्ञानेश्वरीला माय म्हणलं त्या ज्ञानेश्वरीने लेकरू म्हणून स्वीकार केला. सनद बाबा तुम्हाला सांगतो की व्यासपीठावर बसल्यानंतर अजूनपर्यंत कधीतरी शब्दांची कमतरता नाही पडून दिली. हा ज्ञानेश्वरीचा माझ्या जीवनामध्ये झालेला अंगीकार केलेला प्रसाद आहे. म्हणून या ठिकाणी जी सेवा आहे निश्चितपणे जे काही वेळोवाकडे माझ्याकडून गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष असेल, ते चांगला असेल, ते निश्चितपणे त्या पांडुरंग परमात्म्याने मला दिलेला प्रसाद असेल, माझ्या सर्व वैकुंठवासी मातापित्यांचं माझ्यावरती केलेल्या संस्काराचं ते फलित असेल, माझे सद्गुरू रामाचार्य रामराव महाराज ढोक यांनी दिलेला माझ्यावरती तो कृपा प्रसादाचा भाग असेल. निश्चितपणे त्याच पंथाने आम्ही जात आहोत. आणि सर्व तुम्ही जे आपली सगळी मंडळी आहेत या सर्वांच्या प्रेमाचा तो मला प्रसाद आहे. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तनही सिद्धी नेले, येथे माझे काय उरले पायिक पण म्हणून झालेली सेवा त्या पांडुरंगाच्या चरणी, सोपान काकांच्या चरणी, ज्ञानसिंधू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, माझ्या वैकुंठवासी मातापित्यांच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी आणि सर्व समस्त सोहत्यांच्या मायबापांच्या चरणी सेवेला समर्पित करून पुनश्च एकदा या पवित्र भूमीचं दर्शन घेतो. ज्या मंडळीने मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्या मंडळींचा सुद्धा या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून ऐकून घेतलं. आपलं सुद्धा पुनश्च एकदा दर्शन घेतो आणि परत या मंडळाला द्वितीय तपोपूर्तीकडे जाण्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्हाला जे काही सहकार्य पाहिजे असेल ते शिवलिंगेश्वर मंडळ त्या ठिकाणी देईल हे तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा आपल्या सर्वांचं या पवित्र भूमीचं दर्शन घेतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठाला 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 देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत सोपान काका महाराज की जय. या सत्कर्मी नक्की वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे दिने जाओ, विश्व सधर्मे सूर्य पाहो, जो देवांची नको ते राहो प्राणजात, वर्ष सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेडोतया होता, सदा कल्पतरूंचे अर्व, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेले लांछन, मानवी
नजे तापहीन हे सर्वये सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण भवनी लोकी भजितो आदि गुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टान दृष्टविजय हुआ विजय हे तमणे त्रिविश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती